श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर मी आहे मनीषा आणि तुम्ही पाहत आहात माझा डेली ब्लॉग. तर पहा, सकाळी सर्व कामे करायच्या आधी म्हटलं जरा गॅलरीत जाऊन यावे. तर गॅलरीत गेले आणि पाहते तर माझ्या गोखरलीच्या झाडाला मस्त 2 फुलं आली होती. तर पहा, माझ्या गोखरलीच्या झाडाला रोज 2-2-3 फुलं येतच राहतात. तर म्हटलं चला, फुलं आली आहेत तर फुलं महादेवांना प्रिय आहे, तर मस्त पिंडीवरती अर्पण करावी. आणि मस्त देवाला दिवाबत्ती केली आणि म्हटलं जरा आता आपल्या फिश टँककडे पाहावं, म्हणजे मासे कसे व्यवस्थित आहेत की नाही ते. मी रोज सकाळी उठल्यानंतर मासे कसे कसे आहेत ते बघते, तरच मनाला शांती भेटते. कारण की जर एखादा माशाला काही झालं, मेला वगैरे, तर खूप वाईट वाटतं. नंतर म्हटलं आपल्या रोजच्या कामाची सुरुवात करण्याच्या आधी चहा घ्यावा, म्हणून चहा ठेवला. आणि आज आमचे तेही घरी होते, त्यांनाही जरा उशिरा जायचं होतं. तर म्हटलं चला आज मस्त चहा करू आणि चहा पिता पिता मस्त गप्पा वगैरे करू. तर पहा, चहा करायला घेतला, पण बघते तर काय चहापत्ती संपलेली. पण चहापत्ती संपली म्हणजे ती काही पूर्ण संपलेली नव्हती बरं का. माझ्या घरात एक्स्ट्रा सामान असतंच. मी बाजार भरताना कधीही जास्तच भरते, त्यामुळे कधी कोणाकडे शेजारी पाजारी मागण्याची गरज लागत नाही. आणि संपलं तरी आमच्या इथे दुकानं जवळच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर पहा, चहा केला आणि म्हटलं आता चला दोघांनाही 2 कप चहा गाळून घेते आणि जरा चहा पिता पिता थोडा निवांत गप्पा मारूयात. चहा पिऊन झाला की म्हटलं आपले बाकीचे रोजचे कामे करायला हवी. तर पहा, चहा वगैरे पेले आणि म्हटलं आता स्वयंपाकाच्या तयारीला लागायला हवं, कारण की स्वयंपाक तर केलाच पाहिजे. तर पहा, आज मी ही दोडक्याची भाजी, चपाती आणि डाळ भात करणार आहे. तर दोडक्यांना मस्त त्याच्यावरचे सालपट काढून घेतले आणि एकदम बारीक बारीक चिरून घेतले. तर दोडक्यामध्ये मी फक्त हिरवी मिरची ही बारीक चिरून टाकणार आहे. तर मिक्सरला वगैरे बारीक करत बसणार नाही, कारण की आज दोडक्याची मी पातळ भाजी न करता फक्त मुगाची डाळ टाकून सुक्की भाजी बनवणार आहेत. तुम्हीही एकदा दोडक्याची मुगाची डाळ टाकून आणि फक्त हिरवी मिरची आणि लसूण टाकून भाजी बनवून पहा, किती भाजी छान होती ती. तर पहा, भाजी वगैरे बनवते आणि पटकन चपात्या करून घेते, कारण की काल मी किराणा भरून आणला आहे आणि तो किराणाही मला भरायचा आहे. अजून घरातली बाकीचीही कामं आहेत. आमची दीदी ट्युशनला गेली आहे. दीदी आली की तिची गडबड चालू होते. तिचा टिफिन भरायचा, बॉटल भरायची आणि तिच्या वेण्याही घालावे लागतात. आपल्या हातातली कामं सोडून तिचं पटकन उरकून द्यावं लागतं, नाहीतर बस गेली की पुन्हा अवघडच आहे. तर पहा, मस्त मी इथे बारीक बारीक दोडका चिरून घेतला आणि तो पाण्यामध्ये धुवायला टाकला, कारण की थोडासा म्हटलं बाहेर ठेवला की तो लगेच काळा पडन. तर पहा, फक्त मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि मुगाची डाळ मी सकाळीच भिजत टाकली होती. तर म्हटलं चला पटकन दोडक्याची भाजी शिजायला टाकून घेते. दोडका शिजेपर्यंत आपल्या इकडे चपात्या होतील. तर पहा, काल किराणा भरायला गेलते आणि किराणा तर एवढा महाग झालाय ना, विचारायलाच नको. प्रत्येक गोष्टीमध्ये 5 ते 6 रुपये वाढलेले आहेत. पण आता पर्याय नाही. आपल्या गरजेच्या वस्तू आणि घरातील लागणाऱ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तर आपल्याला घ्यायलाच हव्या. प्रत्येक गोष्ट म्हणजे पूर्ण तेल वगैरे हे सर्वच गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हे महाग झाल्या तरी घेणं आपल्याला गरजेचंच आहे. तर काल किराणा भरून आणला, पण प्रत्येक वेळी ज्या किमतीत होतो त्याच्यापेक्षा जरा जास्तच काल पैसे गेले. पण पर्याय नाही, आणणं तर गरजेचंच आहे. तर पहा, हा दोडक्याच्या भाजीत मी मुगाची डाळ टाकलेली आहे. मुगाची डाळ टाकली की दोडका छान लागतो. तर
तर पहा, सकाळची कामे सगळी उरकून घेतली आणि दुपारी म्हटलं थोडा आराम करावा. दुपारी आराम केला आणि संध्याकाळी 5 वाजता टेरेसला गेले. तर पहा, टेरेसला गेल्यावरती बाहेरचा व्ह्यू किती छान दिसतोय. सूर्यही मावळतीला चालला होता आणि त्याचा पिवळसर उजेड सर्व बिल्डिंगवरती पडला होता. तर वरती जाऊन 2-3 फेऱ्या मारल्या आणि मस्त सूर्य मावळतीला चाललंय त्याचं दर्शन घेतलं. वातावरण अगदी सुंदर आणि प्रसन्न झालं होतं. त्यामध्ये आज शनिवार होता. म्हटलं आज शनिवार आहे तर चला मारुतीला जाऊया. तर आमचे ते दर शनिवारी न चुकता मारुतीरायाचे दर्शन घेतात. तर म्हटलं आज मीही येते तुमच्यासोबत आणि दर्शन घेते. तर पहा, संध्याकाळी गेलो आणि दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. दर्शन घेतलं, म्हटलं मुलांना काहीतरी फळं घ्यावी, कारण की बरेच दिवस झाले फळं घेतलीच नव्हती. तर बाजारात मस्त छान पेरू दिसले. म्हटले चला पेरूच घेऊया. खूप दिवस झाले पेरूही खाल्ले नाहीत आणि बाकीचे फळं तर मुलं खातच नाहीत, ॲपल वगैरे. तर म्हटलं पेरूच घेऊया. तर संध्याकाळी घरी आले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागले. तर पहा, आमच्या दीदीने फोन करून सांगितले होते की येताना बाहेरून नूडल्स आण. पण म्हटलं घरी नूडल्स आहेत तर बाहेरून कशाला आणायचे, घरीच बनवूया. तर पहा, मस्त मी इथं कढईमध्ये छान नूडल्स उकडत ठेवले आणि तोपर्यंत भाज्या कापण्याची तयारी सुरू केली. तर भाज्यांमध्ये मी नूडल्स शिजवताना शिमला मिर्च, कांदा, गाजर आणि पत्तागोबी टाकते. पण आज त्या भाज्या काही शिल्लक नव्हत्या, फक्त शिमला मिर्च होती. कारण की मी काल परवा जास्त भाजीपाला आणला नाही. म्हटलं 1-2 दिवसांनी आपल्याला गावाला जायचंय तर भाजी काही जास्त आणायला नको. त्यामुळे जेवढ्या भाज्या शिल्लक होत्या, म्हणजे शिल्लक तर फक्त शिमला मिरचीच होती, तर तेवढीच ती टाकली. म्हटलं तेवढंच टाकावं, कारण की बाकीच्या भाज्या तर नाही आहेत. तर नूडल्सही छान उकडून झाले होते. म्हटलं आता पटकन नूडल्स परतवून घ्यावे. तर पहा, नूडल्स परतताना ते काही एका चमच्याने हलवायचे नाहीत. जसे ते नूडल्सवाले 2 चमचे घेऊन हलवतात तसंच हलवायचं, म्हणजे नूडल्स मध्ये मध्ये तुटत नाही आणि त्याचे लांब लांबच राहतात. तर पहा, नूडल्स वगैरे केले, पण काही नूडल्सवरती भागणार नव्हतं. अजूनही रात्रीच्या स्वयंपाकाला काहीतरी करायला हवं. म्हणून म्हटलं नूडल्स शिजवले की पटकन दाल खिचडी करावी, कारण की आज आमच्या त्यांनाही जास्त भूक नव्हती आणि मुलांनी तर नूडल्सच खाणार होते. म्हटलं चला मग थोडीशी हलकट जेवण आज करावं. म्हणून पटकन नूडल्स केले आणि दाल खिचडीच्या तयारीला लागले. तर पहा, दाल खिचडी करताना मी त्याच्यामध्ये जास्त काही टाकत नाही. कांदा, टोमॅटो, फक्त हिरवी मिरची, लसूण आणि वाटाणा आणि बटाटा टाकते. तुम्हीही एकदा त्याप्रमाणे दाल खिचडी करून पहा, किती छान लागते ती. आणि शिजतानाच थोडं तेलाच्या ऐवजी तूप थोडं जास्तच टाकत जायचं. त्यामुळे दाल खिचडी ही खायलाही छान आणि मस्त लागते.
माझा आजचा डेली ब्लॉग. जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि मी कधी कधी बोलताना जर माझ्याकडनं काही एखादा शब्द वगैरे चुकत असेल तर तेही मला सांगत जा. तर पहा, उद्याचा ब्लॉग हा माझा खूप बिझी ब्लॉग होणार आहे, कारण की आज जरी मी खूप निवांत असले तरीही उद्या मला खूप कामे आहेत. तर पहा, आता आमची दीदी, तिला म्हटलं मी दाल खिचडी फोडणीला टाकते, तू एक्झॉस्ट फॅन लाव, तर तिने लाईटच बंद केली. तर असो, तर उद्याचा ब्लॉग बिझी आहे. याचं कारण म्हणजे मी 1-2 दिवसात गावाला जाणार आहे, त्यामुळे उद्या मला पॅकिंग करायची आहे. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझी पूर्ण गावाकडे जाण्याची तयारी दिसणार आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला गावाला जाण्याची गंमत आणि तिकडच्या काय म्हणतात त्याला, तिकडं गेल्यावर ते होणाऱ्या मज्जा तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. तर आमच्या गावची यात्रा असल्यामुळे आम्ही जाणार आहोत. तसं शाळेला सुट्ट्या नाही आहेत, पण 1-2 दिवस मुलांच्या शाळेच्या सुट्ट्याही होणाऱ्या आहेत. पण आता काय करायचं, गावाकडे देवाची यात्रा आहे आणि यात्रा म्हटलं की जाऊशी वाटतंच आणि देवाच्या दर्शनाला गेलंच पाहिजे. म्हणून म्हटलं 1-2 दिवस मुलांच्या शाळा बुडाल्या तरी चालतील, पण आपण जाऊन येऊया. तर पहा, दाल खिचडी केली की ती नुसती फिक्की फिक्की खाऊ वाटत नाही, तर तिच्याबरोबर काहीतरी खायला थोडंसं लागतंच. म्हणून म्हटलं चला थोडी पापड आणि कुरडई तळून घेऊ, म्हणजे दाल खिचडीसोबत खाताना जरा बरं वाटेल. तर पहा, मस्त इथं मी कुरडई आणि पापड तळायला घेतले. तर कुरडई पापड तळून वगैरे झाले आणि म्हटलं पटकन गरम गरम दाल खिचडी खाऊन घ्यावी, कारण की ती पुन्हा एकदा थंड झाली की खावतच नाही. म्हणून पटकन कुरडई पापड तळले आणि जेवायला बसलो. तर पहा, आजचा ब्लॉग मी हा असा शूट केलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्की सांगा आणि बोलताना काही वाटलं तर तेही नक्की सांगत जा. आणि बोलताना तर मध्ये मध्ये चुका अडखळणं हे तर होतेच, कारण की अजून नवीन आहे, बोलायचा एक्सपिरियन्स नाही आहे, त्यामुळे थोडंसं समजून घेत जा, बाकी काही नाही. तर चला, तर मग करूया आजच्या ब्लॉगचा एंड. जर आजचा ब्लॉग आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर काही करायला भाजी विसरू घ्यावी हे नका. सुचतच तर नाही, माझ्या तर चॅनेलचं कशी नाव तरी आहे 1-2 माय भाज्या लाईफ घेतल्या आणि विथ घरी आली. मनीषा. तर हा होता आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला तो नक्की सांगा. धन्यवाद.